महाराष्ट्राला कोणती भाषा बोलली जाते? मीरा भाईंदरमधल्या एका मारवाडी व्यावसायिकाला मराठी भाषा न बोलण्याच्या कारणावरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली। या घटनेच्या निषेधार्थ मारवाडी समाज आणि स्थानिक व्यापारी संघटनांनी मीरा भाईंदरमध्ये आज बंद पुकारला। या बंद दरम्यान मीरा रोड परिसरातील अनेक दुकानं बंद ठेवण्यात आली आणि निषेध करत जोरदार घोषणा दिल्या। या संदर्भात काही व्यापाऱ्यांनी प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे, तर तातडीने योग्य ती कारवाई झाली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिलाय। या संदर्भात आंदोलक काय म्हणाले पाहूयात। जर तुम्हाला जे मोठे नेते जे बसले ज्यांनी हे भात केलेलं आहे, माझं एकच मत आहे, त्यांना असं आहे तर सर्वपेक्षा बॉलिवूडला बंद केलेलं पाहिजे। बॉलिवूडमध्ये हायेस्ट हिंदी मूवी आहे। तुम्हाला जर पाहिजे तुम्ही शाळेला जावा, इंग्लिश स्कूल बंद करावा, तुम्ही मराठी इन्स्टिट्यूट उघडा। तुम्हाला जर पाहिजे जेव्हा तुमच्यावर ॲक्सिडेंट होतो, हल्ला होतो, तुम्ही डॉक्टरला विचारता का तुम्ही मराठी माझे ऑपरेशन करा, हार्ट अटॅक आल्यावर तुम्ही विचारता का? नाही ना। तर तुम्ही व्यापारीला कशा विचारा तुम्हाला मराठी येतं का? नाही। तो धंदा करायला आला इथे, तो सर्वांना नोकरी देतो, पैसे कमवून देतो, त्याचा परिवार पाळतो ते पैसे ती। तर माझं एकच निवेदन आहे, त्यांच्यावर कडक कारवाई पाहिजे। मला आता लँग्वेज तुमच्या रोखताना लगेच मराठीच येते आणि जेव्हा मी आमच्या लोकांबरोबर असते तेव्हा मी मारवाडी बोलतो। तर सांगण्याचा उद्देश आहे की आमच्या घरी सगळ्यांनी एज्युकेशन घेतलं, सगळे वेगवेगळ्या फील्डमध्ये आहेत। स्वतः फार्मसिस्ट आहे आणि मी आज किती वर्ष झाले मेडिकल स्टोर रन करतो आपलं स्वतःचं। आता अशा प्रकारे आपण बिझनेस रन करतोय, तो अगर कोणी आपल्याला येऊन अशा प्रकारे हेरेस केलं तर आपण कसं पुढे जाणार? त्याच्या बघा, हा प्रत्येक फील्डमध्ये लेडीज आहे, जेंट्स आहेत, सगळे नवीन यंगस्टर्स येत आहेत, त्यांना काय मेसेज जायला? म्हणजे असं करू नये। नेता आहे आपण त्यांना निवडून देतो आहे, आपण त्यांच्याशी मदत घेतो आहे, हे सेकंडरी आहे, पण आज आपण नागरिक आहोत ना सगळेजण, मग का आपण असं करतोय? कशाला आपण एक दुसऱ्याला त्रास देतोय? तर या संदर्भात पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड काय म्हणाले तेही पाहूयात। 7 लोकांवर आपण कायदेशीर कारवाई करत आहोत। त्याचप्रमाणे जे व्यापारी होते त्यांच्या काही मागण्या किंवा शंका होती, तर त्याबाबत आपण त्यांना समजवलेलं आहे की आपण कायदेशीर कारवाई जी आहे ती कठोर आपण केलेली आहे आणि शहरामध्ये शांतता ठेवण्याबाबत सर्वांना आपण आवाहन केलेलं आहे। मी पोलीस विभागातर्फे सर्वांना एक आवाहन करू इच्छितो की कुठलाही व्हिडिओ किंवा 2 समाजामध्ये तेढ निर्माण करणारे कुठलीही माहिती सामाजिक माध्यमांवर प्रसारित करू नये। असं जर कोणी करेल तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल। झाकीर मिस्त्री सोबत मुंबई तक, ब्युरो रिपोर्ट, ठाणे।